नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे. आज आपण चटपटीत असं कैरीचं सार करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 1 वाटी खवलेला ओला नारळ घेतला आहे. 6 बेडगी मिरची घेतली आहे. बेडगी मिरचीमुळे साराला छान रंग येतो. 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशोप, 1 छोटी कैरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, साल काढून कैरीचे तुकडे करून घेतलेत. अशा पद्धतीने कैरीचे तुकडे करून घेतलेत. सर्वात प्रथम आपण हे सर्व साहित्य वापरून वाटण करून घेऊया. पाण्याचा वापर करून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहे. सार करायला घेऊया. कैरीचं सार करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली. छोटा पाव चमचा हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, वाटून घेतलेलं वाटण टाकूया. सर्व परतून घेऊया. मंद गॅसवर 1 ते 2 मिनटं वाटण छान परतून घेतलं आहे. मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे, ते पाणी टाकूया. मिक्स करून घेऊया. मी याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकते. हे सार खूप घट्ट पण नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनटं सार उकळून घेऊया. मंद गॅसवर 2 मिनटं सार छान उकळून घेतलं आहे. याच्यामध्ये कैरीच्या फोडी टाकूया. सार करण्यासाठी कोणतीही कैरी वापरू शकता. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 2 मिनटं कैरी शिजवून घेऊया. 2 मिनटं झाले. झाकण काढून बघूया. साराचा छान सुगंध सुटला आहे. याच्यामध्ये 1 चमचा गूळ टाकते. गूळ टाकल्यानंतर साराची चव छान आंबट गोड तिखट लागते. याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची कैरी वापरली आहे त्यानुसार गूळ टाकायचा आहे. जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागेल. तोतापुरी कैरी घेतली तर ती कमी आंबट असते, तिला थोडासा गूळ टाकावा लागतो. कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही. कैरी शिजली का बघूया. कैरी छान शिजली आहे. आपलं कैरीचं सार तयार झालं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते. कैरीचं सार प्लेटमध्ये सर्व करूया. चटपटीत कैरीचं सार तयार झालेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आपलं कैरीचं सार तयार झालं आहे. प्लेटमध्ये सर्व केलं आहे. छान झालं आहे सार. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम भात आणि कैरीचं सार खूप छान लागतं. चपातीबरोबर खाऊ शकतो, तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो. चवीला छान लागतं. घरगुती साहित्यातून होतं. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.